अभ्यास सोडून तासनतास मोबाईलवर आहे तरुणाई. परीक्षेत कॉपीवर निर्भर आहे तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. मैदानी खेळ सोडून ऑनलाईन गेम खेळते तरुणाई. बिना मेहनत झटपट उत्पन्न इच्छिते तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. प्रेम प्रकरणात उद्ध्वस्त होते आहे तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. पौष्टिक आहार सोडून फास्ट फूड खाते तरुणाई. स्टॉलमध्ये आधी अपंग होते तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. उच्च राहणीमानाच्या नादात आई वडिलांचा तिरस्कार करते तरुणाई. महाराजांची शिकवण विसरते तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. संविधानाचा अपमान करते तरुणाई. कायद्याचे उल्लंघन करते तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. भरकटते 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 तरुणाई. आयुष्य निष्क्रिय करते तरुणाई. होय, भरकटते तरुणाई. आजची पिढी सतत मोबाईलवर दिसते. कोणी मोबाईलवर पबजी खेळतोय तर कोणी रील पाहतोय. कोण मोबाईलवर दिवसभर चॅटिंग करताय तर कोण सेल्फी काढतोय. खरंच आजची पिढी स्थिर आहे का की भरकटते आहे? हो मंडळी, आज या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. म्हणूनच आम्ही महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी माई सावित्रीच्या लेकी घेऊन आलोय पथनाट्य पथनाट्य पथनाट्य. आणि विषय आहे भरकटते आहे तरुणाई. भरकटते आहे तरुणाई. भरकटते आहे तरुणाई. बघ भावा, पबजीत एक मस्त गेम आलाय. होय होय, बघू बघू. चल हे बघ, चल आपण खेळू. चल चल, खेळू खेळू. हे बघ तो बघ, त्याला अरे तुम्ही आता खेळत काय बसलाय? का रे? अरे उद्यापासून आपली परीक्षा सुरू होते. तू जा रे, गेमची मज्जा नको घालवू. नाही तर काय, तू जा इथून. झालाय आमचा अभ्यास. खरंच तुझा अभ्यास झालाय? नाही रे, त्याला जाण्यासाठी बोललो. मग आपली परीक्षा करू कॉपी. काय करताय? कॉपी करताय? त्या इकडे पेपर. निघा इथून. पाहिलंच मंडळी, आजची ही भरकटलेली तरुणाई आणि परिणामी तणावग्रस्त होते व्यसनाधीन तरुणाई. कॉलेजची पोरही बसली नदीच्या घाटावर. आपण साला नेहमीच 35% घाटावर. काय भाऊ? म्हण भावा, आपण दोघेही खाऊ. तंबाखू खाऊ. भावा, आज मूड झालाय, चल घेऊ. चल भावा, माझा पण मूड झाला. थोडी घेऊच. थोडी दारू घेऊ. भावा, आज माझ्या भावाची हळद आहे. बिंदास घ्यायची आणि पोटभर प्यायची. त्याशिवाय नाचायची मज्जा कुठे? तयार झालेच पाहिजे.
तुम्ही 2 दिवस सर्वांगीशिवाय गैरहजर होता. महत्वाचे काम होते म्हणून. करत बसा मग ते काम. मी तुम्हा दोघांना कामावरून काढून टाकले आहे. पाहिलं मंडळी, आजची पिढी व्यसनाधीन झाली आहे आणि परिणामी तणावग्रस्त होत आहे. केलं तंबाखून वाटोळ बया, केलं तंबाखून वाटोळ बया, केलं दारून ग वाटोळ बया. हवा तुला माहित आहे का? काय रे? अरे ऑनलाईन पत्त्यांचा खेळ आलाय. ऐकलंय कुठेतरी? अरे मोबाईल वर ऍड येते बघ. हो, पण त्याचं काय? लय भारी आहे रे. काय असते रे ते? अरे मी पाहिलं एकाने तर 1 करोड जिंकले. चल रे, काय पण बोलतो. अरे ज्याने जिंकलं तो स्वतः टीव्हीवर ऍड करतो. चल आपण हे ट्राय करू. अरे हे बघ मी 2000 जिंकलो. वा रे, हे बघ अकाउंटला जमा पण झाले. मस्त रे. चल तू पण चालू कर. लगेच करतो हा. झालं का? अरे हो, हे बघ मी 5000 जिंकलो पण. मस्त रे. अरे हो, पण पैसे जमा करायला ओटीपी मागतोय. देऊन टाक. दिला पण. बघ अकाउंटला जमा झाले असतील. अरे देवा, हे बघ मी बरबाद झालो. अरे आले ना. आले कसले? माझेच गेले 50,000. बघू बघू बघू. पाहिलात मंडळी, आजची पिढी झटपट कमाईच्या नादी जुगार खेळतात आणि लुटले गेले की तणावग्रस्त होतात आणि आयुष्य बर्बाद करून टाकतात. बुकी पे बुकी हो, सच्चे पे सच्चा. बुकी पे बुकी हो, सच्चे पे सच्चा. तुमसे देखो जाए तो. भावा कालची न्यूज कळली का? कसली रे भावा? तो राजा. तोच ना फेमस मजनू? हो तोच. त्याचं काय? त्याची प्रेम कथा माहित आहे का तुला? ती तर पूर्ण गावाला माहिती होती. ती प्रेम कथा आता प्रेत कथा व्हायला आली आहे. काय झालं नीट सांगशील का? त्या राजा राणीचा 18 वर्षाचा प्रेम. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. आठवड्याला पिक्चरला, महिन्याला कपडे. त्याने तिला बर्थडेला सोन्याची चैन आणि आयफोन पण दिला होता. हो ना, तिच्यासाठी फार कर्जात बुडाला बघतो. तो तिच्याशिवाय जगू शकत नाही बघ आता. तेच झाले भावा. म्हणजे ती दुसऱ्या सोबत लग्न करून गेली आणि आता हा ICU मध्ये आहे. म्हणजे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नशीब लोकांनी वेळेत बघितलं म्हणून वाचला. चल चल बघून येऊ चल. तडप तडप कैसे दे सयावत करती है. ऐसा क्या गुनाह किया हम लुट गए, हम लुट गए, हम लुट गए तेरी मोहब्बत में. पाहिलात मंडळी, आजची पिढी प्रेमात वेडी झाली आहे आणि धोका मिळाला की तणावग्रस्त होतात आणि आयुष्य संपवून टाकतात. अशा अनेक कारणांमुळे तरुणाई तणावग्रस्त होत आहे. तसेच भुरकटते आहे. यावर उपाय शोधणे काळाची गरज आहे. तरुणांनी आपल्या मनातल्या समस्या, अडचणी व्यक्त केल्या पाहिजे. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर अशा उपक्रमांपासून आठवडाभर लांब राहिलं पाहिजे. आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा मैदानी व बौद्धिक खेळांचा आनंद घेतला पाहिजे. सेल्फी पेक्षा फॅमिली सोबत पीक काढले पाहिजे. आणि बरं का मंडळी, खाजगी स्पेस शोधण्यापेक्षा संयुक्त कुटुंब जीवन जगलेले पाहिजे. मुची प्रार्थना हेच मुचे वागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना. आनंदी राहा, स्वस्थ राहा, निरोगी राहा, एकत्रित राहा हीच आमची प्रार्थना. धन्यवाद.